मी प्रोफेसर शैलजा पाईक आहे. मी युनिव्हर्सिटी ऑफ सिन्सिनाटीमध्ये डिस्टिंग्विश रिसर्च प्रोफेसर आहे आणि मी 2024ची मकार्थर जीनियस फेलो आहे. ही फेलोशिप सगळ्यात जास्त टॅलेंटेड आणि इनोव्हेटिव्ह लोकांना दिली जाते. ती फेलोशिप मला मिळालेली आहे आणि मला 21व्या जागतिक मराठी संमेलनात इथे मला हे जे त्याच्यामध्ये मला इन्व्हाइट केलेलं आहे. मला असं वाटतं की हे जे संमेलन आहे हे फार महत्त्वाचं आहे, कारण की इथे वेगवेगळ्या स्तरातले लोक आणि जागतिक स्तरावर ज्यांनी मराठी भाषेचा आणि मराठी संस्कृती आणि थोडंसं जे चाललेलं आहे समाजामध्ये त्यांचे वेगवेगळे जे परिक्रम आहेत ते कसे करतायत आणि त्याच्याबद्दल त्यांचे विचार काय आहेत, हे आता एक सत्र झालं, त्याच्यातून आपल्याला समजलं. तर हे आपण जे विश्व भारतातून आणि सगळ्या जगाला कनेक्ट करतो आहे, हे संमेलनातून आपल्याला फार चांगल्यारीत्या समजलं. त्यात ह्या सत्रामध्ये ज्यात मी आत्ता भाग घेतला, हॉलमध्ये बरेच विद्यार्थी होते, बरेच युवक होते आणि इतरही जे प्रेक्षक होते. ह्यात फार महत्त्वाचं विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की आपण जो विचार करतो आणि आपण जो अभ्यास करतो तो आपण कसा करायला पाहिजे. वाचन संस्कृती आपल्याकडे बरीच बंद होतं आहे. फोनवर वाचत आहेत पण लोक, तर त्याच्यामुळे पण हे वाचन करून नक्की काय वाचायचं आहे, त्याच्यामधून आपल्याला काय समजायला पाहिजे, आपण कसं लिहू शकतो, विचार कसा करू शकतो, ह्याबद्दल मी त्यांना प्रोत्साहित करेन. आणि आपण जेव्हा शिक्षण घेतो कॉलेजमध्ये आणि वेगवेगळ्या विषयांमध्ये, ह्याच्यामधून आपल्याला काय समजतं आणि ह्याला आपण पुढे कसं न्यायचं आहे, आपण आपलं जग कसं घडवायचं आहे, कसं हे विश्व निर्माण करून सारखं पुढे जात राहायचं, आपली पॉझिटिव्ह एनर्जी त्यात लावून हे घडवायचं आहे विश्व. सो असं माझा सल्ला आहे. तर हे माझ्या संशोधनाच्या कामातून मी जो भारताचा इतिहास लिहिते आणि त्यातल्या त्यात मी महिलांचा इतिहास लिहिते, हे करताना मी बरंच हे सगळं माझं काम महाराष्ट्रामध्ये होतं आहे आणि हे संशोधन करताना मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा, हिंदी भाषा, हे सगळ्यांचे जे संदर्भ आहेत ते मी एकत्रित करून हा इतिहास मांडते आणि महिलांच्या शिक्षणावर, महिलांशी बोलून त्यांचे विचार काय आहेत, त्यांचा प्रवास काय आहे, वेगवेगळ्या स्तरातील महिला, ह्यात तमाशातल्या पण महिला आहेत, ह्या सगळ्यात जास्त उपेक्षित आहेत, त्यांचासुद्धा मी इतिहास लिहिते. तर हे सगळं मी ह्याच्याबद्दल आपले जे लोक आहेत त्यांना हे सांगू शकले. तर ही संधी मिळाली मला आणि लोकांना हे आपण ह्याच्याबद्दल कसं विचार करू शकतो, आपण समाजात कसं वावरतो आणि आपलं समाजाकडे काय कर्तव्य आहे, ह्याचं भान आपल्याला ठेवायला पाहिजे.